श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री नवनाथाय नमः. अध्याय 8. श्री नवनाथ भक्तिसार. वज्रेश्वरी देवीच्या दर्शनानंतर मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे द्वारकेला गेले. तेथून पुढे शरयू नदीकाठी वसलेल्या अयोध्येत गेले. तेथे रामवंशीय पाशुपत राजा राज्य करत होता. तो सैन्यासह राम मंदिरात दर्शनासाठी गेला. त्याच वेळेस गर्दी नको म्हणून मच्छिंद्रनाथाला द्वारपालाने अडवून मागे ढकलले. त्याचा मच्छिंद्रनाथाला खूप राग आला. परंतु चाकरावर रागवण्यापेक्षा राजाला शिक्षा करण्याचे त्यांनी ठरवले. पण राजा प्रजेचा पालक असल्यामुळे त्याला कठोर शिक्षा करण्याचा अर्थ नव्हता. म्हणून राजाने जेव्हा राममूर्तीसमोर साष्टांग दंडवत घातला तेव्हा मच्छिंद्रनाथाने गुप्तपणे भस्मावर सर्पास्त्र मंत्र टाकून राज्याच्या दिशेने ते फेकल्यामुळे राजा त्या अवस्थेतून उठताच येईना. कोणीतरी योगाचे अपमानामुळे असे घडले असावे असा तर्क लोकांनी करून त्या योगाचा शोध घेण्यास सुरुवात केली. द्वारपालाने मच्छिंद्रनाथांचे नाव सांगताच सर्व मंत्री शरण आले. त्यांची दया आल्यामुळे मच्छिंद्रनाथाने विभस्त्र मंत्र म्हणून राजाला सोडवले. मच्छिंद्रनाथांना राजाही शरण गेले. त्यांच्या दर्शनाने त्याला आनंद झाला. त्याने मच्छिंद्रनाथांना सन्मानाने राजवाड्यात नेऊन त्यांचा सत्कार केला. राजाने मच्छिंद्रनाथाची सेवा इतक्या मनोभावे केली की त्यांच्यावर मच्छिंद्रनाथ प्रसन्न होऊन झाला. मच्छिंद्रनाथ म्हणाले, राजा तुझी काय इच्छा आहे ती मला सांग, मी ते पूर्ण करेन. तेव्हा हा राजा हात जोडून म्हणाला, महाराज मी श्री रामचंद्राच्या वंशातला आहे. मला त्यांचे दर्शन होईल तर मी स्वतःला फार धन्य समजेन. मच्छिंद्रनाथांनी त्यांचे म्हणणे मान्य करून राजाला सभागृहाच्या बाहेर मोकळ्या पटांगणात नेऊन आपले अमोघ अस्त्र म्हणजे वाताकर्षण अस्त्र काढले. भस्माची चिमूट मंत्र म्हणून त्यांनी सूर्यावर फेकली. त्यामुळे राजाचा रथाचा असे जे वायुचक्र ते आकृष्ट झाले व सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याचे तेज इतके दाहक झाले की पृथ्वीवर सगळीकडे अग्नी पडला. सृष्टी जळू लागली. ते पाहून मच्छिंद्रनाथांनी जलास्त्राचा प्रयोग करत भयंकर अग्नी शांत केला. सूर्य मात्र वाताकर्षणास्त्रामुळे अश्व अरुणाचा निश्चित पडला होता. त्यामुळे सर्वाधिक सर्व देवांचे तेजही क्षीण झाले व त्यांचे मुख्य ब्रह्मा विष्णू शंकर हे पृथ्वीवर आले. मच्छिंद्र सर्वांचा आवडता होता. पण त्याने सूर्याची अशी वाईट स्थिती केल्यामुळे ते दुःखी झाले. त्यातला विष्णू मच्छिंद्रनाथांना म्हणाला, मच्छिंद्रा या जगत मित्र सूर्यावर तू अन्यायाने हे अस्त्र का उपयोगात आणलेस? मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले, हा पाशुपत राजा सूर्यवंशातला आहे. सूर्याने कधीतरी या आपल्या वंशजाची साधी इच्छा जरी पूर्ण केली आहेत का? विष्णू म्हणाला, मग तुझी इच्छा काय आहे? मच्छिंद्र म्हणाला, पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे. रामदर्शन करण्याची त्याची इच्छा आहे ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे. आणि माझ्या शाबरी विद्येत आपण स्वतः नामांतराच्या ठाई राहून सिद्धी दिला पाहिजे. विष्णू म्हणाला, तुझे काम करण्याचे सूर्य मान्य करील, तू त्याला आधी सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाला, कृपा करून आधी त्या राजाला रामप्रभूंचे दर्शन घडवा, मग सूर्याला सोडील. त्याचे बोलणे झाले. नंतर तो स्वतः रामचंद्र व लक्ष्मण प्रकट झाले. त्यांचे दर्शन होतात भगवान शंकरांना अत्यंत आनंद वाटला. पाशुपत राजाला खूप आनंद झाला. मच्छिंद्रनाथाने रामचंद्रांनी मस्तक ठेवले. तोच रामाने त्याला उठून आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ रामाला म्हणाला, रामचंद्र तुझे सामर्थ्य सर्व नामात श्रेष्ठ आहे. तुला माझी अशी विनंती आहे की मी रचलेल्या शाबरी विद्येत मंत्रांना नेहमी तुझे सहाय्य मिळाले पाहिजे. आणि जर तशी इच्छा नसली तर कोदंड सज्ज करावी व माझ्याशी युद्धाला तयार राहावी. मच्छिंद्रनाथाला युक्त बोलल्याने राम सुखावला. दत्तात्रयाने सर्व विद्या दिली. सर्व देव तुझ्या मंत्रांच्या पाठीशी आहे. तुझ्या मंत्रात माझे नाव येताच मी सर्व शक्तीसह तुझ्या सहाय्याला येईल. आपण दोघेही विष्णूचेच अवतार आहोत म्हणून एकच आहोत. माझ्या वंशजाला माझे दर्शन घडवले, खरंच तू धन्य आहेस. आता तरी सूर्याला सावध कर. हे रामांचे संभाषण ऐकून मच्छिंद्रनाथ बरोबर सर्व देवतांना आनंद झाला. मच्छिंद्रनाथांनी लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतल्याने सूर्य बंधनमुक्त झाला. आपल्याला कोणत्या योगाने बद्ध केले हे पाहण्याची इच्छा सूर्याने आजूबाजूच्या देवांजवळ व्यक्त केली. देवांच्या विनंतीवरून चंद्रस्थ वादळ मागे पुढे 2 शीतल चंद्र निर्माण करून पर्जन्यास्त्राने थंड पाणी सतत पडत राहील ही योजना करून मच्छिंद्रनाथ सूर्याला भेटली. मच्छिंद्र म्हणजेच कविनारायण कलियुगात ऐश्वर्य कार्य करीत असल्याचे विष्णूने सांगितल्यावर सूर्याने त्याला वरदान देऊन शाबरी विद्येला सहाय्य करण्याचे वचन दिले. अरुण, सूर्य, सर्व देव, राम, लक्ष्मण हे सर्व स्वस्थानी गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाने राजाला बरोबर घेऊन मंदिरात श्रीरामाची पूजा केली.
अयोध्येच्या पाशुपत राजाचा निरोप घेतल्यानंतर तो वंग देशात गेला. दूर देशी गेलेला मित्र परत येईल, चिंता आणि व्यथा नष्ट होतील.